नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 70. मागच्या भागात आपण बघितले होते, वेगवेगळे राहून संसार कसा होणार, दोघांनी एकत्र यायला एकाने तर घर सोडावे लागेल ना. आणि ते काम फक्त स्त्रियाच करू शकतात, पुरुषांमध्ये एवढी सहनशक्ती नसते. म्हणून मग ही जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडली आणि रिवाज म्हणून प्रत्येकाला ती निभवावी लागते. अमेय रिद्धीचा हात आपल्या हाती घेत म्हणाला. रिद्धीला त्याचे म्हणणे पटले होते. तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. त्यांच्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला त्याचा मित्र बसला होता. गाडीत त्याने छानशी रोमॅन्टिक गाणी लावून घेतली होती. मृण्मयी आणि त्याची आई दुसऱ्या गाडीत होत्या. अमेयच्या खांद्यावर डोके ठेवून रिद्धी आणि अमेयचा पुढचा प्रवास सुरू झाला. आता बघूया पुढे. रिद्धीचे वरात साताऱ्याला पोहोचायला रात्र झाली होती, पण तिथे मात्र फारच जल्लोषाचे वातावरण होते. बँडच्या मोठ्या आवाजात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डीजे लावला. दोघांच्या मिरवणुकीसाठी रथ सजवला होता. ठराविक अंतरावरून गाडीतून उतरून दोघांना सजवलेल्या रथामध्ये बसवण्यात आले. मृण्मयी तर अगदी समोरच होती नाचायला. बाकीचे मित्रमंडळी आणि नातेवाईकही होते. नव्या नवरीला पाहण्यासाठी आजूबाजूला गर्दी जमली होती. जो तो रिद्धीकडे उत्सुकतेने बघत होता. सगळी गर्दी तिच्याकडे बघते म्हटल्यावर तिला तर अगदी लाजल्यासारखे व्हायला लागले होते. बाजूला असलेला अमेय तिच्या हातावर हात ठेवून धीर देत होता. भिण्यासारखे काही नसले तरी अनोळखी वातावरण बघून रिद्धी जराशी गोंधळली होती आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते, जे अमेयने बरोबर ओळखले. रथ घराजवळ आला तसा दोघांना नाचण्यासाठी आग्रह करण्यात येत होता. अमेयने ठेका धरला, पण रिद्धी त्याच्यापाशी नुसतीच उभी होती. एवढा प्रवास करून आधीच दोघे दमले होते. आजीने त्यांना घरात यायला सांगितले. अमेयची आई दारात औक्षणाचे ताट घेऊन उभी होती. तिने दोघांना ओवाळले. अमेयची सावत्र आई, आत्या, काकू अशा 5 बायकांनी ओवाळल्यानंतर तिला कलश ओलांडून घरात यायला सांगितले. रिद्धीने उजव्या पायाने तांदळाचे माप ओलांडले आणि घरात प्रवेश केला. पुढे कुंकवाच्या पाण्याची परात ठेवलेली होती. त्यात पाय बुडवून तिने आपल्या पायांचे ठसे घरात उमटवले. तिच्या मागोमाग अमेयही चालत येत होता आणि त्याच्या मागे मृण्मयी. दोघांनाही देवघरात नेण्यात आले. दोघांनी देवाच्या पाया पडून नंतर आजोबांच्या फोटोला नमस्कार केला. घरातले वातावरण एकदम प्रसन्न वाटत होते. तिघींच्या घरात येण्याने एक वेगळीच प्रसन्नता पसरली होती आणि ते शक्य झालं होतं अमेयमुळे. अमेयची आई वसुधा, मृण्मयी आणि रिद्धी या तिघींमुळे घर कसं आनंदाने भरून गेलं होतं. मृण्मयी आपल्या पैजणांचा आवाज करत पूर्ण घरात फिरत होती. घरातली सगळी जबाबदारी जणू तिच्यावरच पडल्यासारखी सगळीकडे स्वतः लक्ष ठेवत होती. प्रतापराव आणि तिची आजी कौतुकाने तिच्याकडे बघत होते, पण ती आपल्याच नादात कामात गुंतलेली होती. काही छोटे मोठे रीतिरिवाज पार पडल्यानंतर अमेयच्या आत्याने रिद्धीला तिच्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगितले. तसंही आता झोपी जाण्याची वेळ झाली होती, पण रात्रीचे जेवण अजून व्हायचे होते. अगं, कुणीतरी तिला तिची रूम तरी दाखवून द्या, अमेयची आजी म्हणाली. अरे हो, तिला आत्ताच अमेयच्या रूममध्ये पाठवायचे नाही ना. तिला आणि मृण्मयीला बाजूची रूम दिली आहे, तिथेच राहील ती, आत्या म्हणाली. पण रिद्धीचा चेहरा मात्र लाजून लाल झाला. आत्याच्या मुलीने तिला रूममध्ये नेले. मागोमाग मृण्मयी आली. वहिनी, एवढे हेवी कपडे आणि दागिने घालून तुला अवघडल्यासारखे वाटत असेल ना, मृण्मयी तिचा केसांच्या क्लिपा काढून देत विचारत होती. हो ना गं, फारच अवघडल्यासारखे वाटत आहे. कधी एकदा आंघोळ करून नाईट ड्रेस घालते असं झालंय मला, रिद्धी म्हणाली. नाईट ड्रेस? विचारही करू नकोस, साधीशी साडीच घालावी लागणार आहे तुला. हो गं, त्याची कल्पना आहे, पण मला साडीमध्ये रात्रभर झोप येणार नाही. आपण जेवण करून रूममध्ये आलो की तू झोपताना नाईट ड्रेस घाल. सकाळी सगळ्यांना उठायच्या आधी तुला साडी घालून तयार राहावे लागेल. खरंच तसं करता येईल? का नाही करता येणार? आणि तू रेडीमेड साड्या घेतल्यास ना, नेसायला फार वेळ लागणार नाहीच आहे, मृण्मयी म्हणाली. काय करणार, कुणाला नेसता येते साडी, म्हणून रेडीमेड घेतल्या सगळ्या. चल, मी आंघोळ करून येते. रिद्धी बाथरूमकडे निघून गेली. तिचा आवरल्यानंतर मृण्मयीने आपले आवरून हलकासा कुर्ता आणि लॅगिन घातला. वसुधा थोड्या वेळाने जेवण करायला बोलवायला आले, म्हणून दोघीही जेवायला गेल्या. इथले वातावरण आणि रिद्धीच्या घरातले वातावरण यात फार मोठा फरक होता. इथल्या सगळ्या बायका कामात लक्ष घालत होत्या, मिळून मिसळून सगळी कामं करत होत्या. आणि याची सावत्र आई मात्र थोडी अलिप्तच वागत होती. त्यामुळे सगळी जबाबदारी अमेयच्या आईवर, वसुधावर येऊन पडली. पण आपल्या मुलाचे लग्न म्हणून तीही सगळं हौशीने करत होती.
आणि एवढ्या वर्षांनी घरात आल्यावर सगळेजण तिचे कौतुकही करत होते. वसुधाचा स्वभाव तसा आधीपासूनच शांत आणि प्रेमळ होता, त्यामुळे ती तशी सगळ्यांचीच लाडकी होती. रिद्धी आणि मृण्मयी जेवण करून आपल्या रूममध्ये आल्या. बेडवर पडून दोघी एकमेकींची गप्पा मारत होत्या. बोलता बोलता कधी झोप लागली कळलेच नाही. रिद्धी झोपताना नाईट ड्रेस घालणार होती, तेही राहूनच गेले. सकाळी सकाळी वसुधा उठवायला आली तेव्हा कुठे तिने डोळे उघडले. आई, अजून पूर्ण उजाडले पण नाही, एवढ्या लवकर उठायचे? रिद्धीने विचारले. उजाडले आहे बाहेर, बघ तरी, आणि तुझं आवरून होईपर्यंत ऊन पडलेले असेल. तू तुझं आवर जा आणि आंघोळ करू नकोस आज. हळद उतरणीच्या वेळी दोघांना मिळून आंघोळ घालायची असते. मी तुझा चहा रूममध्ये पाठवते, वसुधाची आई म्हणाली. मृण्मयी, तुला वेगळे सांगावे लागेल का? उठ लवकर, वसुधा तिच्या अंगावरचे पांघरून ओढत म्हणाल्या. आई, थांब ना, झोपू दे ना थोडा वेळ. अगं दादा, वहिनीला सोबत आंघोळ घालायची आहे. मग म्हणायचे नाही मला उठवले नाही म्हणून. अगं थोड्या उशिरा घाल ना, एवढ्या सकाळी सकाळी आंघोळ घालायची काय घाई आहे? मृण्मयी वैतागली. ही मुंबई नाही आणि तुझ्या आजीची कधीपासून घाई चालली. तुला तिचा ओरडा खायचा आहे का? बिचारी मृण्मयी डोळे चोळत अंथरुणातून बाहेर उठली. घे, झालं तुझ्या मनासारखं, आणखी काही राहिले? वहिनीला जरा आवरून बाहेर घेऊन ये. आंघोळ करायच्या आधी काय आवरायचे असते ग? अगं नवी नवरी आहे ना ती, सगळेजण तिच्याकडेच बघणार आहेत. आवरूनच आंघोळ करायला लागते. वसुधा सांगून बाहेर पडली. चहाचे 2 कप तिने दोघींसाठी पाठवले. अमेय गावात आला की लवकर उठायचा. आजही तो उठून आधीच तयार होता. त्याच्या आत्याने त्याला चहा दिला. तो मात्र आपल्या आईच्या मागे मागे घुटमळत होता. अरे काय हवंय तुला? बाहेर बस ना, मी देते आणून, त्याची आत्या म्हणाली. काहीच नकोय मला. आईला या घरात वावरताना बघून फार छान वाटत आहे. आज हे घर जेवढं आपलं वाटतं ना, तेवढं कधीच वाटलं नाही, अमेय भावनिक होत म्हणाला. वसुधाच्या डोळ्यातून अश्रू खाली सांडले. चल, आंघोळीची वेळ झाली ना, बघ तुझी बायको आली. वहिनी, आरतीचे ताट घे, आत्या म्हणाली. तसे सगळेजण रिद्धीकडे बघायला लागले. नववधूच्या रूपात रिद्धी फारच सुंदर दिसत होती. हातात हिरव्या कंच बांगड्या, भांगात कुंकू भरलेलं, हातावर गर्द रंगलेली मेहंदी, अंगावर साधीशी साडी, चेहऱ्यावर राजेची लाली. अमेय तिच्याकडे एकटक बघत तिचं रूप डोळ्यात साठवून घेत होता. मृण्मयीने गळा खाकरत त्याला भानावर आणले. दादा, सगळेजण बघ कसे बघतायत तुझ्याकडे, जरा आपल्या भावनांवर कंट्रोल कर, ती अमेयच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाली. बघू दे, मी माझ्याच बायकोकडे बघतोय. बघ, मला काय करायचे आहे, मी आपले सांगायचे काम केले, मग सगळेजण हसायला लागली म्हणजे म्हणू नकोस. झाल्या असतील गप्पा तर चला बाहेर, आजी म्हणाली. वसुधाने आरतीचे ताट मृण्मयीच्या हातात दिले. अमेयच्या उपरण्याला तिची साडीची गाठ बांधली आणि दोघांनाही आंघोळीसाठी बाहेर नेले. सगळेजण मस्ती करत त्यांना आंघोळ घालत होते. बायकांची धमाल चालली होती. मध्ये मध्ये त्या दोघांना चिडवणे अमेय फार एन्जॉय करत होता. पुरुषांना मात्र तिथे प्रवेश नव्हता. सगळ्या बायकांमध्ये अमेय एकटाच अडकला होता. आंघोळ झाल्यावर अमेयच्या तोंडात एक लवंग दिली आणि रिद्धीला ती लवंग तोडण्यास सांगितले. बिचारी काय करावे या द्विधा मनस्थितीत लाजून लाल झाली होती. अगं अशी बघतेस काय, हा रिवाज आहे, अमेयची आत्या म्हणाली. पण तिची काही एवढ्या लोकांसमोर त्याच्या ओठांजवळ ओठ नेण्याची हिंमत होत नव्हती. मृण्मयी आणि बाकीच्या अमेयच्या कझिन त्यांना चिडवून हैराण करत होत्या. शेवटी अमेयने तिचा चेहरा उंजळीत धरला आणि स्वतः तिच्या ओठांजवळ ओढ नेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बिचारी रिद्धी लाजून मात्र खाली मान घातली तिने. बरेच खेळ खेळले गेले. ओल्या कपड्यांमुळे रिद्धीला थंडी वाजायला लागली होती. आई, अजून किती वेळ आहे, थंडी वाजते आम्हाला, अमेय म्हणाला. 1 दिवस थंडी वाजली तर काही बिघडत नाही. आयुष्यात एकदाच हा दिवस येत असतो. आणि तू कधीपासून थंडीला घाबरायला लागलायस? पोहायला जातोस तेव्हा 2-3 तास पाण्यात खेळत असतोस, तेव्हा थंडी लागत नाही तुला, आत्या म्हणाली. अगं पण तुझ्या सुनेला थंडी वाजते ना, तिला कुठे पोहायची सवय आहे? अच्छा, म्हणजे बायकोची काळजी लागली तुला. वाजू दे, थंडी वाजली तर. तू डॉक्टर आहेस ना, औषध दे नंतर, आत्या म्हणाली. तसे सगळेजण हसायला लागले. आता काय बोलणार मी? करा आणखी काय काय राहिलंय ते. बाहुला बाहुली असल्यासारखं वाटतंय आम्हाला आता, अमेय म्हणाला. रिद्धी खाली पाहात गालात हसत होती. जा आता आतमध्ये जाऊन चांगली आंघोळ करून घ्या आणि आवरून बाहेर या, आणखी खेळ खेळायचे आहेत, आजी म्हणाली. लग्न आहे की ऑलिम्पिक तेच समजत नाही मला, सारखे काय खेळ खेळायचे आहेत, अमेय वैतागत म्हणाला. कधी कुणाच्या लग्नाला जात नाहीस त्यामुळे कळत नाही तुला, लग्नात काय काय विधी असतात ते, आजी म्हणाली.
मृण्मयी रिद्धीला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. थोड्या वेळाने पुन्हा मोठ्या परातीत गुलाबाच्या पाकळ्या आणि कुंकवाचे पाणी घालून अंगठी टाकण्यात आली आणि ती दोघांनाही शोधायला लावली. अमेय अंगठी शोधण्याऐवजी तिचा हात पकडण्यात व्यस्त होता. त्यामुळे दोन्ही वेळा अंगठी रिद्धीने शोधून काढली. त्यानंतर एका हाताने एकमेकांच्या हाताचा धागा सोडायचा होता. अमेयने तिच्या हातातला दोरा लगेच सोडला, पण रिद्धीला काही केल्यास जमत नव्हते. शेवटी तिने दोन्ही हातांनी तो धागा सोडला. सगळ्यांनीचा नाश्ता झाला. थोड्या वेळाने घरात सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यानंतर दुपारचे जेवण. संध्याकाळी रिसेप्शनचा कार्यक्रम होता. सगळा दिवस यातच जाणार होता. नाश्ता झाल्यावर रिद्धीला नऊवारी साडी घालून तयार व्हायला सांगितले. अमेयलाही धोती आणि कुर्ता घालायला लावले होते. दोघेही पारंपरिक वेशभूषेत फारच सुंदर दिसत होते. मृण्मयीने तिच्या फोनमध्ये कितीतरी फोटो काढून घेतले. पंडितजी आल्यावर दोघेजण पूजेला बसले. रिद्धी एक एक विधी अगदी मनापासून करत होती. अमेयच्या बाजूला असं पूजेला बसणे, त्याच्या हातात हात घालून पूजा करणे फार छान वाटत होते. पूजा संपल्यानंतर दोघांनी पंडितजींना नमस्कार केला. घरातल्या सर्वांच्या मोठ्यांच्या पाया पडले. पूजा तर पार पडली. आता संध्याकाळच्या रिसेप्शनची तयारी बाकी होती. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.